मराठा आणि ओबीसी बांधवांची मजबूत एकजूट करणार. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. गेल्या काही काळापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेते ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आम्ही हा प्रयत्न हाणून पाडणार असून या माध्यमातून आम्ही मराठा आणि ओबीसी समाजाची एक मजबूत एकजूट करणार आहोत. त्यासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि मागणीला आपण पाठिंबा देत आहोत, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला जरांगे पाटील यांचे वकील ॲडव्होकेट गणेश म्हस्के, ॲडव्होकेट वाजेद खान, ओबीसी नेते वनारसे आदी उपस्थित होते. हेमंत पाटील पुढे म्हणाले की राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण होता कामा नये. काही लोक आपल्या स्वार्थी राजकारणासाठी ही दुफळी निर्माण करीत आहेत. मात्र आम्ही मराठा व ओबीसी समाजाची एक मजबूत मोठ बांधणार आहोत. या माध्यमातून आम्ही राज्यभरात 25 ओबीसी आमदार निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. हे विजयी आमदार पुढे मंत्री होऊन समाजाच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. हेमंत पाटील यांनी सांगितले की मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही पुण्यामध्ये आंदोलन करू. ओबीसी मराठा भाई भाई अशी आम्ही घोषणा देत असून यातून दोन्ही समाजातील मतभेद दूर करून एकत्रितपणे भविष्यामध्ये काम केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज आम्ही पुणे या ठिकाणी ओबीसी व मराठा या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी वेगळा आणि मराठा वेगळा झाली अशी समजूत किंवा असा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेला असल्यामुळं तो भरून काढण्यासाठी आजपासून आम्ही ओबीसी व मराठा एकत्र काम करणार आहोत. ओबीसी मराठा भाई भाईचा नारा आजपासून आपण चालू करणार आहोत. आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी या 1.5 वर्षामध्ये काय केलं, आरक्षणासाठी आंदोलनं केली, उपोषण केली आणि आज ते त्या गावी त्यांच्या गावी जे उपोषणाला बसले त्याला आम्ही आमच्या ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेबांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण हो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आणि मराठा व ओबीसी आजपासून महाराष्ट्रामध्ये एकत्र काम करणार आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील राजकारणाची त्यामध्ये आम्ही सुद्धा ओबीसीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर काम करायला तयार आहोत. विधानसभा जरांगे पाटील साहेबांना माननीय वाजेद खान साहेब आणि माननीय गणेश म्हस्के सर हे त्यांचे ॲडव्होकेट यांच्या वतीनं आम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांच्याकडे येत्या काही दिवसामध्ये जाऊन त्यांच्याकडे आम्ही ओबीसींना जवळजवळ 25 सीटाची मागणी करणार आहोत.